नमस्ते विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 7.2 आणि 7.3 बघणार आहोत. यातील सर्व सॉल्व्ड आणि अनसॉल्व्ड एक्झाम्पल्स मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे. नाव लेट अस स्टार्ट. आता या ठिकाणी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. इन द फॉलोइंग टेबल द इन्फॉर्मेशन ऑफ नंबर ऑफ गर्ल्स पर 1000 बॉयज इज गिवन इन डिफरंट स्टेट्स. फिल इन द ब्लँक्स अँड कम्प्लीट द टेबल. ओके, तर यामध्ये स्टेट काय घेतले तर आसाम, बिहार, पंजाब, केरला, महाराष्ट्र. ओके, नंबर ऑफ द बॉईज इनडायरेक्ट आपल्याला इथे एक रेशो दिलेला आहे. जर समजा 100 बॉईज असतील तर त्यामध्ये गर्ल्स प्रमाण किती असतं. इन आसाम द नंबर ऑफ बॉईज आर 1000 अँड नंबर ऑफ गर्ल्स आर 960. इन बिहार 1840. इन पंजाब 1000 and girls are 900. Kerala 1000, girls are 1080. Maharashtra 1000 and girls are 900. ओके, त्यानंतर या ठिकाणी इथे आपण पर्सेंटेज ड्रॉ करणार. पर्सेंटेज ऑफ बॉईज. ओके, फर्स्ट ऑफ ऑल त्याने आपल्याला आसामचं दिलेलंच आहे. दॅट इज 1000 अपॉन 1960 या दोघांची टोटल. ओके, into 100 upon 1, that is the percentage of boys is 51. Percentage of girls काढण्यासाठी 100 minus 51, then you will get 49. नेक्स्ट साठी बिहार साठी बघा, boys are 1000, girls are 840. their total is 1840. पुन्हा बॉईजचं पर्सेंटेज काढणार 1000 upon their total. ओके, 1840 into 100 upon 1. किती मिळालं आपल्याला पर्सेंटेज? अप्रॉक्सिमेटली 54. पर्सेंटेज ऑफ गर्ल्स इज 100 मायनस 54, देन यू विल गेट 46. नेक्स्ट मध्ये पंजाब मध्ये बघा, बॉईज आर 1000, गर्ल्स आर 900, देअर टोटल इज 1900. therefore here the percentage of boys is 53 and percentage of girls is 100 minus 53 and that's equals to 47. केरळच्या बाबतीत boys are 1000, girls are 1080 and their total is 2080 and hence here percentage of boys is again 1000 upon 2080 into 100 upon 1, then you will get 48%. Okay, the percentage of boys, and here the percentage of girls is bigger, that is a 52. 100 minus 48 and that's equals to 52. Maharashtra, boys are 1000, girls are 900, their total is 1900 and hence here percentage of boys इथे काढलेले बघा, that is equals to 53 and hence here percentage of girls किती 100 minus 53 and that's equals to 47. Draw percentage bar diagram from this information and discuss the findings from the diagram. Okay, आता या ठिकाणी आपण पर्सेंटेज बार डायग्राम या ठिकाणी काढणार आहोत. त्यामध्ये स्केल ऑन द वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 10. इथे सर्व पर्सेंटेज दिलेलं आहे, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. ओके, गर्ल्स आर डिनोटेड बाय दिस व्हाईट कलर अँड दी बॉईज आर विथ द ब्ल्यू. ओके, ऑन द एक्स ॲक्सिस देर आर दी स्टेट्स, ऑन वाय ॲक्सिस पर्सेंटेज ऑफ द बॉईज अँड गर्ल्स. नाव फर्स्ट आसाम, तर त्या ठिकाणी पर्सेंटेज बार डायग्राम आहे ते सर्व 100चे असणार आहेत. आणि या ठिकाणी फर्स्ट पर्सेंटेज ऑफ बॉईज इज 51 and the percentage of girls is 49. For the Bihar, percentage of boys is 54 and girls is 46. Next Punjab. Okay, and again the percentage of boys is 53 and girls 47. And in Kerala, percentage of boys is 48 and girls 52. Okay, and the next Maharashtra, percentage of boys is 53 and girls are 47. ओके, तर या ठिकाणी आपण बघितले इथे, तर केरळमध्ये काय तर पर्सेंटेज ऑफ गर्ल्स आर मोर दॅन बॉईज. आता पर्सेंटेज ऑफ गर्ल्स कुठल्या स्टेटमध्ये कमी आहे, दॅट इज इन बिहार. ती किती आहे तर ते 46 आहे. ओके, बघूया या ठिकाणी पुन्हा त्याच प्रश्नांचे आपल्याला उत्तर बघायचे. यूज युअर ब्रेन पॉवर ऑन द पेज, प्रिव्हियस पेज. For the given activity, the information of the number of girls per 1000 boys is
given for 5 states. The literacy percentage of these 5 states is given below. Assam is 73, Bihar 64%, Punjab 77%, Kerala 94%, and Maharashtra 83%. Think of the number of the girls and the literacy percentages in the respective states. Can you draw any conclusion from it? Yes. From the graph, the number of the girls per 1000 boys is the highest in Kerala and the lowest in Bihar. Okay. Now next. Now let us discuss it. Discussion दिले विद्यार्थ्यांमध्ये. To show following information diagrammatically, which type of bar diagram is suitable? त्यामध्ये फर्स्ट बघा इथे लिटरसी पर्सेंटेज ऑफ 4 विलेज. यामध्ये पर्सेंटेज बार डायग्राम आपण या ठिकाणी अप्लाय करणार. ओके. नेक्स्ट, द एक्सपेन्सेस ऑफ अ फॅमिली ऑन व्हेरियस ॲटम्स. मग त्यामध्ये काय तर सब डिवायडेड पर्सेंटेज बार डायग्राम असणार आहे. प्रत्येक बाबी ज्या असतील ॲटम्स असतील त्याचा आपण पर्सेंटेज फाइंड आउट करणार. 100चा तो टोटल बार काढणार आणि त्यामध्ये सर्व तिथल्या ॲटम्स आपल्याला ते दाखवता येतील. The number of girls and boys in each of 5 division. Okay, joint bar diagram. Okay, आता A division असेल तर फर्स्ट ऑफ ऑल बॉईज देन गर्ल्स. जॉईंट बार डायग्राम मध्ये आपल्याला ते समजू शकते. The number of people visiting a science exhibition on each of 3 days. Okay, मग 3 days त्यामध्ये घेणार फर्स्ट डे, सेकंड डे, थर्ड डे आणि सिंपल बार डायग्राम आपण या ठिकाणी काढणार तिथे. ओके, सिंपल बार डायग्राम. नेक्स्ट, the maximum and minimum temperature of your town during the months from January to June. Okay, आणि या ठिकाणी सिंपल जॉईंट बार डायग्राम आपण या ठिकाणी काढणार. एक टेम्परेचर मॅक्झिमम असणार आहे, त्याला जोडून दुसरं हे मिनिमम असणार आहे. ओके. while driving a two-wheeler, number of peoples wearing helmet and not wearing helmet in 100 फॅमिलीज. ओके, आता यामध्ये पर्सेंटेज बार डायग्राम घेणार. किती लोकांनी हेल्मेट घातले नाही ते आपण एका कलरने डिनोट करू आणि उरलेले जे असतील ते म्हणजे दे आर विदाउट हेल्मेट. ओके, या प्रकारे आपल्याला या सर्व प्रकारचे क्वेश्चन्स इथे आपण आन्सर्स घेतले आणि त्या प्रकारच्या बार डायग्राम आपण इथे काढू शकतो. ओके. नाव नेक्स्ट, स्टॅटिस्टिक्स. सपोज अ लार्ज ग्रुप, that is a population, is to be studied with a particular aspect. For example, blood pressure of senior citizen in a locality. For the purpose, a sufficiently small part of group is selected randomly. This small group represents the large group sample. Okay. The necessary information is gathered from the representative group, which in general is numerical in most of the cases. The analysis of the information enables us to draw conclusions. Okay. The study of this type is called statistics. Very interesting word. Okay. तर तो बघा कसा आहे. The word statistics is originated from the Latin word status, which means situation of a state. This suggests that in ancient times statistics was used for administrative purposes. Today it is used in many fields of knowledge. Okay, Sir Ronald Almayer Fisher, that is known as the father of statistics. Okay, बघूया नेक्स्ट. आता या ठिकाणी पुन्हा डिस्कशन घेतलेले टीचर्स आणि स्टुडंट्स मध्ये डाटा कलेक्शन टीचर्स. ओके. फर्स्ट, suppose you want to know how much agriculture land is owned by every family in the village. What will you do? Teacher ask question to the students. Okay. त्यामध्ये रॉबर्टने आन्सर दिले ते, we will visit each house in the village and record the information about agriculture land owned by them. Okay. आणि प्रत्येक त्या घराला व्हिजिट करणार आणि आपण विचारणार की किती त्यांच्याकडे ॲग्रिकल्चर लँड आहे असं टीचर सेज. ओके, करेक्ट माय डिअर स्टुडंट.
When we collect information of a group, it is called as data. Generally, it is a numerical. We must know the purpose of collecting it. If someone collects the information personally by asking questions, taking measurements, etc., it is called the primary data. ओके, प्रत्यक्षात आपण जाऊन तिथे व्हिजिट करणं आणि त्यांना प्रश्न विचारून ती माहिती घेणं, दिस इज कॉल्ड primary data. Okay, now next Afrin says, okay, so the data collected regarding agricultural land, as Robert said, is primary data. Then teacher says, yes, well said, Afrin. Ramesh says, but what to do if we want to collect the above data in a short time? आणि जर समजा आपल्याकडे वेळ नसेल तर मग कमी वेळात काय करणार? Then teacher says, what Ramesh is saying is right. In this situation, we have to use another method of data collection. Think what it could be. Then Ketki says, we can go to village, Talati office, and can get the information from their records. आपण त्या खेडेगावामध्ये जाऊन तलाठी ऑफिस कार्यालयात तिथे गेल्यानंतर आपल्याला ती इन्फॉर्मेशन डायरेक्ट देखील मिळू शकेल प्रत्येक शेतकऱ्याकडे किती ॲग्रिकल्चर लँड आहे त्या संदर्भात. ओके, अँड टीचर सेज करेक्ट. इन सम सिच्युएशन, बिकॉज ऑफ लॅक ऑफ टाइम, लॅक ऑफ resources, we can't collect information personally. In such cases, we have to use the information already collected in the form of records. Okay, आणि रेकॉर्ड मध्ये त्या तलाठी कार्यालयात तिथे त्या प्रकारची इन्फॉर्मेशन असते. इन्फॉर्मेशन इज पब्लिश्ड इन जर्नल्स, केस स्टडीज एक्सेट्रा. द डाटा कलेक्टेड फ्रॉम सच सोर्सेस is known as secondary data. So, as suggested by Ketki, the data collected from village Talati office regarding agricultural land is secondary data. या प्रकारच्या डाटाला secondary data असे म्हणतात. Now see the following example. The chart made from information published in newspaper is secondary data. The feedback of customers in a restaurant regarding quality of food is a primary data. Okay, त्या रेस्टॉरंटला प्रत्येक कस्टमर जेव्हा येतो तर त्यांचा फीडबॅक घेतला जातो आणि त्यावेळेसचा जो डाटा असणार आहे तो प्रायमरी असणार आहे. अँड द थर्ड वन, द हाइट्स ऑफ स्टुडंट रेकॉर्डेड बाय ऍक्च्युअल मेजरमेंट इज प्रायमरी डाटा. ओके, नाउ नेक्स्ट वी विल डिस्टिंग्विश बिटवीन primary data and secondary data. First, for the primary data, it requires more time. For secondary data, it is readily available, so needs less time. Second, for the primary data, it is up to date and detailed information. For secondary data, it is taken from already collected data. It is not necessarily up to date. Okay. It may lack of details also, and for the primary data, it is a correct and reliable. For the secondary data, it may be less reliable. Okay, कारण की त्या आधीच्या रेकॉर्ड्स वरून आपल्याला ती इन्फॉर्मेशन मिळाली असते. बट व्हॉट अबाउट दी प्रायमरी डाटा, इट इज अ करेक्ट अँड रिलायबल. ती प्रत्यक्षात घेतलेली इन्फॉर्मेशन असते आपण व्हिजिट करून. ओके, now let us start practice set 7.2. Classify the following information as primary or secondary data. Information of attendance of every student collected by visiting every class in a school. Yes, this is the primary data. Next, the information of heights of student was gathered from school records and sent to the head office as it was to be sent urgently, and this is the secondary data. And third one, in the village Nandpur, the information collected from every house regarding students not attending school
दिस इज दी प्रायमरी डाटा. प्रत्येक घरी तिथे जाऊन तो सर्वे केलेला असणार आहे. दॅट इज अ प्रायमरी डाटा. अँड दी फोर्थ वन, फॉर द सायन्स प्रोजेक्ट इन्फॉर्मेशन ऑफ ट्रीज गॅदर्ड बाय व्हिजिटिंग अ फॉरेस्ट. ओके. आणि ज्यावेळेस आपण त्या फॉरेस्टला व्हिजिट केलेलं असणार आहे आणि सर्व त्या ट्रीज बद्दल इन्फॉर्मेशन घेतली असणार आहे, therefore this is also primary data. Okay, and in this way we have completed practice set 7.2. Okay, now again here we will start next practice set 7.3. Now let us start practice set 7.3. Okay, now see this here. Let's recall classification of data. फर्स्ट एक्झाम्पल, एक एक्झाम्पल दिलंय आणि त्यावरनं आपल्याला इथे त्याची क्वेश्चनची आन्सर्स देखील इथे द्यायचे आहेत. द रेकॉर्ड ऑफ मार्क्स आउट ऑफ 20 इन मॅथमॅटिक्स इन द फर्स्ट युनिट टेस्ट इज ॲज फॉलोज. दीज आर दी मार्क्स 26, 14 अप टू ऑल दीज मार्क्स. ओके, लास्ट इज 10. आता या ठिकाणी क्वेश्चन्स काय विचारले, व्हॉट इज द इन्फॉर्मेशन कॉल्ड. दिस इज दी प्रायमरी डाटा. प्रत्यक्षात मिळालेले मार्क्स या ठिकाणी आहेत ते. व्हॉट इज each of a number in the data collected. It's a score. Okay. Now next questions. Answer the following questions from the above information. How many students scored 15 marks? How many students scored more than 15 marks? How many students scored less than 15 marks? What is the lowest score of the group and what is the highest score of the group. आता यासाठी आपल्याला ते टेबल तयार करावं लागणार आहे. लोवेस्ट स्कोर इज अ 6 अँड हिअर हायेस्ट स्कोर इज अ 20. बघूया या ठिकाणी आपण सर्व हे मार्क्स स्कोर घेतलेले आहेत. ओके, तर 1 बाय 1 हिअर 20, मग 20चा तिथे आपण टॅली करणार 6. ओके, 6 नंतर 14, 10 अँड इन दिस वे हा सगळा टेबल आपण इथे पूर्ण करणार. जे जे नंबर्स होतील त्या ठिकाणी आपण इथे सर्कल करणार आणि त्याबाबत इथे एक टॅली करणार. ओके, अँड आफ्टर कम्प्लिशन ऑफ द 4 टॅली, मग 5वा टॅली आपण हा असा क्रॉस करत असतो त्याला. बघूया इथे बघू शकताय तुम्ही या प्रकारे इन दिस वे. ओके, 16, 10 त्या ठिकाणी बरोबर तिथे टॅली केलेले आहेत. ओके, आता या ठिकाणी 17ला 4 झालेले आहेत बघा इथे. This way we have prepared this score tally marks. Okay, तर बघूया इथे 17ला 5 कंप्लीट झाले, त्यामुळे इथे आपण 5वी अशी आडवी रेघ घेतलेली त्या ठिकाणी. नेक्स्ट इथे 14 देखील झालेले आहेत, 20, 17. Okay, and in this way we have completed all tally here. Okay, या ठिकाणी सर्व टॅली आपण इथे पूर्ण केलेलं. आता फ्रिक्वेन्सी, दॅट इज अ नंबर ऑफ स्टुडंट, दॅट इज अ टॅली मार्क्स इथे. तर या स्कोर 6 साठी देर इज अ सिंगल कॅन्डिडेट, 1 कॅन्डिडेट फॉर ते 1. फॉर दी 7 स्कोर असणारे किती स्टुडंट आहेत तर 2 आहेत. 8 स्कोर असणारा एक विद्यार्थी आहे. 9 1, 10 5, 11 3, 12 5, 13 2 and 14 5, 15 5, 16 4, 17 6, 18 5, 19 1 and last 20 किती आहेत तर ते 4 आहेत. and their total is 50. तर आपल्याला मगाशी त्याने क्वेश्चन्स विचारले, तर 15 को स्कोर किती विद्यार्थ्यांचा आहे तर 5. ओके,
आणि 15 पेक्षा कमी मार्क्स मिळवणारे किती स्टुडंट आहेत, 15 पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे किती विद्यार्थी आहेत. लोएस्ट स्कोर 6 आहे, हायेस्ट स्कोर 20 आहे. वन बाय वन आपण त्याची आन्सर्स बघूया आता. ओके, या ठिकाणी तुम्हाला बघता येईल. व्हॉट इज दी अबो इन्फॉर्मेशन कॉल्ड? इट्स अ प्रायमरी डाटा. प्रत्यक्षात परीक्षा झाल्यानंतर सर्वांचे मार्क्स इथे भरले गेलेले आहेत. What is each of the numbers in the data called? A score आहे प्रत्येकाचा तो. ओके, नेक्स्ट, how many students score 15 marks? 15 marks किती? तर 5 स्टुडंट. ओके, या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन, how many students score more than 15 marks? मग more than 15 marks इथून आपल्याला टोटल करावे लागणार आहे. 4 + 6 10. ओके, आणि या ठिकाणी देखील 10 येतात, 20 स्टुडंट येतील तिथे. नेक्स्ट, हाउ मेनी स्टुडंट स्कोर्स लेस दॅन 15? म्हणजे या 15च्या पुढचे आपल्याला घ्यावे लागतील इथे. हे किती आले तर 5, हे 20 आहे. म्हणजे निश्चितच वर्ष किती असतील तर ते 25 असतील. ओके, हाउ मेनी स्टुडंट स्कोर्स लेस दॅन 15 मार्क्स? म्हणजे 15 पेक्षा कमी मार्क्स असणारे विद्यार्थी किती आहेत तर ते 25 आहेत. ओके, नेक्स्ट, लोएस्ट स्कोर इज अ 6 अँड व्हॉट इज दी हायेस्ट स्कोर ऑफ द ग्रुप इज अ 20. ओके, या प्रकारे आपल्याला त्या प्रश्नांची उत्तर इथे देता येतात. नेक्स्ट, आता या ठिकाणी पुढे डिस्कशन घेतलेलं आहे. वॉज इट इझी टू फाइंड आउट द आन्सर्स ऑफ द अबोव क्वेश्चन्स? डिड यू रिफर द डाटा फ्रिक्वेंटली? व्हॉट सेकंड, व्हॉट शुड वी डू टू फाइंड आन्सर इझिली? आता आपल्याला इझी आन्सर फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल? Okay, Shamim says now here we had to refer the data frequently. It was tedious and boring. If we write the data in ascending or descending order, the above answers could be found easily. Okay, आणि या ठिकाणी त्याने ascending order मध्ये सर्व स्कोर लिहिलेला आहे. इथनं देखील आपल्याला ती माहिती मिळू शकते. जर आपण डायरेक्ट आधीची जी माहिती होती आणि त्यानुसार जर इथे गेलो असतो तर आपल्याला ते कठीण झालं असतं. ओके, नाव नेक्स्ट. ओके, आता ही सर्व प्रश्नांची उत्तर यातनं देखील आपल्याला मिळते जर समजा आपण डाटा जर असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिला तर. ओके, यामध्ये हाऊ मेनी स्टुडंट स्कोर्स 15 म्हणजे 15 इथे काउंट करणार. दॅट इज 1 2 3 4 5. ओके, 15च्या आधीचे मार्क्स हे काउंट करणार. दॅट इज अ 20. ते त्या ठिकाणी तिथे काउंट करणार आणि 15 प्लस 15 पेक्षा जास्त यानंतर आपण 15च्या पुढचे जे मार्क्स आहेत ते सर्व स्कोर काउंट करणार. देन वी विल गेट दी स्कोर. हाऊ मेनी स्टुडंट स्कोर्स मोर दॅन 15 मार्क्स, हाऊ मेनी स्टुडंट स्कोर्स लेस दॅन 15 मार्क्स, या प्रकारे आपल्याला तिथे आन्सर्स मिळतील. ओके, now here the Martin says here, writing the data in a tabular form can also make the above work easy. We have studied this in previous years. This table is known as a frequency distribution table, की जो आपण आता बघितलेला होता तो. Now teacher says the correct Martin. Now let us prepare a table of the information given in example 1. हे तोच टेबल या ठिकाणी आपण बघणार आहोत. ओके, आता हा टेबल देखील मोठा टेबल आहे. यामध्ये त्याचे रोज पण जास्त आहेत. ओके, आता या टेबलवर डिस्कशन बघा. ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. नाउ द टीचर सेज, फ्रॉम अबोव डिस्कशन वी कन्क्लूड दॅट व्हेन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स इज लार्ज, या ठिकाणी नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स जास्त होती, ती 50 स्टुडंट्सची होती. प्रिपेरिंग अ टेबल इज अ टाइम कन्झ्युमिंग. व्हॉट can be done to condense the data and the save times? आणि मग आपल्याला वेळ जर वाचवायचा असेल तर काय करणार इथे? देन रोहित से, in this situation we can group the scores in the data. यासाठी या ठिकाणी आपल्याला तो ग्रुप करावा लागेल त्या दिलेल्या डाटाचा. Then how to group? Okay, now the teacher said, well done Rohit. If we group these scores, that means if we make their classes, then the data will be condensed. Okay, and time can be saved. आणि त्या
ठिकाणी आपल्याला वेळ देखील कमी लागेल. सच अ टेबल इज नोन ॲज ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. ओके, आत्ताचा टेबल जो आपण बघितला तो अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल होता. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे ग्रुप्स नव्हते. देर आर टू मेथड्स of preparing group frequency distribution table. First is inclusive method and next is a exclusive method. Okay, now see this here. Inclusive method, this is called the discrete classes. या प्रकारे तेच नंबर्स या ठिकाणी असेंडिंग ऑर्डर मध्ये घेतलेले आणि पुन्हा इथे क्वेश्चन इथे इन द अबोव स्कोर दी स्मॉलेस्ट. ओके, या ठिकाणी तर स्मॉलेस्ट किती असतं स्कोर? द स्मॉलेस्ट इज 6 here. Okay, and the largest is 20. The information that is given from this table, we have calculated the smallest score and largest score. Okay, the difference between largest and the smallest score is, that is a 20 minus 6 is equals to 14. This difference is called as a range of the data. By noticing the range, how can we classify the data into convenient classes? Okay, या प्रकारे तो रेंज त्याने दिलेला आपल्याला. रेंज इज 14. Okay, we can take classes like this, that is a 6 to 8, 9 to 11, 12 to 14, 15 to 17, 18 to 20. या प्रकारे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी या असे क्लास घेतले तर किती रोज मिळतील? तर 1, 2, 3, 4, 5. ओके, किंवा या प्रकारे पण आपण घेऊ शकतो 6 to 10, 11 to 15 and 16 to 20. By taking classes 6 to 10, 11 to 15 and 16 to 20, let us prepare frequency distribution table. म्हणजे आपलं काम हे लवकर होईल. ओके, नाव see this here. या ठिकाणी त्याने ते टॅली मार्क्स पण दिलाय. 6 to 10 मध्ये किती तर ते नंबर ऑफ द स्टुडंट 10. 11 to 15 नाही दिलाय तर देखील आपण तो शोधू शकतो का की 16 to 20 यामध्ये त्याने किती घेतले तर ते 20 घेतलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला इथे त्याच्या टॅली लिहिता येतील 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. या प्रकारे इथे हे 20 होतील. ओके, आता टोटल माहिती आपल्याला ही किती आहे तर 50 आहे. ओके, आणि हे 20 प्लस 10 दॅट्स मेक्स 30. म्हणजेच इथे किती असले पाहिजे तर ते 20 असले पाहिजेत. ओके, 20 20 प्लस 10 देन यू विल गेट या 50. म्हणून या ठिकाणी टॅली मार्क्स पण याच प्रकारे असतील 1, 2, 3, 4 and 5. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. म्हणजेच आपण जर त्या क्लासेस जर तयार केले, ग्रुप केला तर आपल्याला काम कसं तर लवकर होतं, त्यासाठी वेळ लागत नाही. While preparing this table, 6, 10 and all scores between them are included in the class 6 to 10. यामध्ये 6 to 10 हा पहिला जरी क्लास घेतला, यामध्ये 6 आणि 10 आणि त्यामधले सर्व स्कोर या क्लासमध्ये येतात. नेक्स्ट मध्ये 11 and 15 and the marks between 11 and 15 are included in this class, and similarly for the last also. Okay, and hence such classes are known as inclusive classes. Okay, यामध्ये बघा 6 to 10 यामध्ये 6 आणि 10 दोन्ही इथे इन्क्लूड आहेत आणि त्यामधले सर्व नंबर सर्व स्कोर इथे इन्क्लूड होतात. Therefore this class is called the inclusive classes or is called the discrete class system of the data. Okay, now next, now some basic terms in statistics बघणार आहोत आपण इथे. First, class. When the observations are divided into suitable groups, each of the groups is called as a class. Okay, आपण जर ग्रुप तयार केला then each is called the class. Next, class limit. The end values of the classes are called class limits. For the class 6 to 10, the lower class limit is 6
Okay, and the upper class limit is 10. And then third one, frequency. The total number of the observation in to each class is called frequency of that class. In the above table, there are 20 observations in the class 11 to 15, and hence frequency of the class 11 to 15 is 20. Okay, तर 20 ला काय म्हणणार त्या ठिकाणी the frequency lower class limit इथे किती the 6 upper class limit is 10. Okay, now next, class width or class size or class interval. When continuous classes are given, the difference between upper class limit and the lower class limit is known as class width. For example, या प्रकारचे क्लासेस असतील 5 to 10, 10 to 15, 15 to 20, म्हणजे इथे कंटिन्युअस क्लासेस आहेत बघा. 5 to 10 लगेच 10 इथे कंटिन्यू झाला, 10 to 15 इथे 15 कंटिन्यू झाला. Therefore these classes are called the continuous classes. आणि या क्लासेसची क्लास विड्थ जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर या 10 हा अप्पर क्लास आहे, इथे 5 हा लोअर क्लास आहे. या दोघातला डिफरन्स मीन्स व्हॉट? The class width of 5 to 10 is a 10 minus 5. Upper class limit minus lower class limit, that is a 10 minus 5 is equals to 5. Next, class mark. The average of the lower class limit and the upper class limit for a given class is known as class mark. Therefore, class mark is equals to lower class limit plus upper class limit upon 2. For example, the class mark for the class 11 to 15. मग या ठिकाणी ते दोन्ही नंबर्स लिहिणार. This is 11 and here 15. Their total is 26 upon 2. Then you will get here 13. Okay, this is the class mark of the class 11 to 15. Now next, exclusive method म्हणजे काय? याच प्रकारच्या क्लासेसला काय म्हटलं जातं तर कंटिन्युअस क्लासेस. ओके, तर त्यासाठी त्याने एक एक्झाम्पल इथे घेतलेलं आहे. 6, 10, 10.5, 11, 15.5, 19, 20, 12, 13 are the given observations. By taking the classes 6 to 10, 11 to 15, 6 to 20, prepare grouped frequency distribution table. Okay, आणि जर आपण असा distribution table जर बनवला 6 to 10, next 11 to 15 and 16 to 20. These are the tally marks. Okay, 8 2 आले, 3 आलेत आणि अगेन 2. देअर टोटल म्हणजे इथे टोटल किती झाले तर 7 आले, पण ऍक्च्युअली इथे ऑब्झर्वेशन्स किती आहेत तर 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, ही टोटल इथे 7 येते आणि या ठिकाणी टोटल ऑब्झर्वेशन्स किती आहेत तर ते 9 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, त्यामध्ये दोन आपल्याला या ठिकाणी इन्क्लूड नाही करता आले, दोन ऑब्झर्वेशन. इन द अबोव टेबल वी कुड नॉट इन्क्लूड ऑब्झर्वेशन्स 10.3 अँड 15.7. इथे कुठेच आपल्याला ते इन्क्लूड करता येत नाही. ओके, आणि या प्रकारचा जेव्हा प्रॉब्लेम अराइज झाला देन वी स्टार्ट दी कंटिन्युअस क्लासेस बिकॉज दी नंबर्स 10.3 अँड 15.7 cannot be included in any of the classes 6 to 10, 11 to 15, 16 to 20. Hence, in order to include them, we have to change the structure of classes, and therefore, if we take class interval as 5 to 10, 10 to 15, 15 to 20, the problem will be solved. The scores 10.3 and 15.7 can be included in the classes. आता या ठिकाणी 10.3 आहे बघा, तर तो या क्लासमध्ये आपल्याला इथे इन्क्लूड करता येईल. 15.7 हा 15 to 20 मध्ये इन्क्लूड करता येईल रेस्पेक्टिव्हली. बट स्टील अ क्वेश्चन अरायझेस इन विच क्लास इंटरवल द स्कोर 10 शुड बी इन्क्लुडेड. म्हणजे या ठिकाणी बघा क्लासेस कसे आले 5 to 10, 10 to 15. मग 10 कुठे इन्क्लूड करायचा तर 10 हा आपण नेक्स्ट क्लासमध्ये इन्क्लूड करायचा. ओके, आता जर समजा 15 आला मग 15 कुठे इन्क्लूड करणार, 10 to 15 मध्ये करणार का 15 to 20 मध्ये करणार तर 15 to 20 मध्ये तो 15 इन्क्लूड करणार. ओके, त्यामुळे इथे बघा दॅट इज इन विच इंटरवल द स्कोर 10 शुड बी इन्क्लुडेड इन 5 to 10 or 10 to 20. To overcome the difficulty we follow
कन्व्हेन्शन म्हणजे असं कन्व्हेन्शन कन्सिडर करण्यात आलं. वी विल इन्क्लूड द स्कोर 10 इन द क्लास 10 to 15. ओके, मग 10 to 15 मध्ये आपण हा 10 इन्क्लूड करणार इन्स्टेड ऑफ 5 to 10. That is, the upper class limit of a class should be excluded from the class. Therefore, this is called exclusive method of classification. Okay, now next. Now taking classes accordingly as per convention of exclusive, we can prepare the table as follows. या ठिकाणी 10.3 आणि 15.7 इथे इन्क्लूड झालाय. तुम्ही सर्व फ्रिक्वेन्सी ते काउंट करा. ते 5 plus 1 that is a 6 plus 2 8 plus 1 9. टोटल ऑब्झर्वेशन किती होतं तर ते 9. या प्रकारे ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल अँड दिस इज द एक्सक्लुझिव्ह मेथड. ओके, नाव रिमेंबर दिस. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल कसे असणार तर अनग्रुप्ड. ओके, आता मगाशी आपण जो पाहिला होता अनग्रुप्ड, ज्यामध्ये एज ऑफ 9th स्टँडर्ड स्टुडंट्स म्हणजे 14 एज किती विद्यार्थ्यांचे तर 12 15 23 16 10. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा ग्रुप नाही, therefore इट इज कॉल्ड दी अनग्रुप्ड. ग्रुप्ड, आता ग्रुप मध्ये काय तर इन्क्लुझिव्ह मेथड दॅट इज अ डिस्क्रेट क्लासेस 2 to 4 5 to 7 8 to 10. यामध्ये 2 आणि 4 आणि त्यामधले सर्व नंबर स्कोर्स यामध्ये इन्क्लूड असणार आहे. therefore this is called the inclusive method of the discrete classes. and the last year the grouped मध्ये जे दोन टाइप्स आहेत त्यामध्ये इन्क्लुसिव्ह मेथड अँड द एक्सक्लुसिव्ह मेथड. या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतलं. हाईट ऑफ द स्टुडंट्स दॅट इज हाईट 145 to 150, नंबर ऑफ स्टुडंट 18. जर 150 आला तर तो त्याची एंट्री या क्लासमध्ये घेणार 150 to 155 दॅट इज 27. 155 आला तर तो त्याची एंट्री 155 to 160 मध्ये एंट्री घेणार. आणि या प्रकारे हा एक्सक्लुसिव्ह मेथड, दिस इज द inclusive method and this is the ungrouped frequency distribution table. Okay, now we will start the practice set 7.3. now let us start practice set 7.3. okay, now first question. For the class interval 20 to 25, write the lower class limit and upper class limit. Now answer is very easy. Lower class limit of the class 20 to 25 is a 20 and the upper class limit of the class 20 to 25 is 25. Easy question है फार तो. Next, find the class mark of the class 35 to 40. Now solution. The class mark of the class 35 to 40 is equals to lower class limit plus upper class limit upon 2. 35 plus 40 upon 2. Total is 75 upon 2. And that's equals to 37.5. Okay. Now next. Answer. The class mark of the class 35 to 40 is a 37.5. Next. If the class mark of a class is a 10 and the class width is a 6, then find the class. Okay, let the lower class limit and the upper class limit of the required class be x1 and x2 respectively. Class mark is equals to lower class limit plus upper class limit upon 2. Therefore 10 is equals to x1 plus x2 upon 2. And hence here divided by 2, 10 la multiplied 1, then you will get here x1 plus x2 is equals to 20. This is the first equation. त्यानंतर आपल्याला विड्थ दिलेली मीन्स व्हॉट क्लास विड्थ इज इक्वल्स टू अपर क्लास लिमिट मायनस लोअर क्लास लिमिट इज इक्वल्स टू क्लास विड्थ दॅट इज 6 is equals to x2 minus x1. x2 minus x1 is equals to 6 and this is equation number 2. हे दोन्ही इक्वेशन्स सॉल्व करणार ऍडिंग 1 and 2, then you will get here हे दोन्ही ऍड केले तर x1 plus x1 minus x1 will get cancel. 20 plus 6 you will get here 26. x2 plus x2 you will get here 2x2 is equals to 26 and hence here x2 is equals to 26 upon 2. Okay, then you will get here x2 is equals to 13. आता x2 13 मिळाला.
Therefore, x1 plus x2 is 20. x1 plus 13 is equals to 20. Therefore, x1 is 20 minus 13. या ठिकाणी 13 पाहिजे. Okay. Here is a 13. Then you will get here x1 is equals to 7. And hence here the required class is 7 to 13. Okay. Now next question number 4. Complete the following table. Okay. यावरून आपल्याला तो easy तयार करता येईल. First is 12 to 13. Tally किती आहे तर 5. Therefore here 5. Next बघा 13 to 14. Tally किती आहे तर त्या 14. यामध्ये दिलेली नाही तर देखील आपण ती काढू शकतो. लास्ट मध्ये बघा 15 to 16 4 आहेत. ओके. यानंतर या 5 प्लस 14 प्लस 4 यांची टोटल करणार आणि मधला जो आहे त्याला x कन्सिडर करणार. दॅट इज इक्वल्स टू 35. अँड देअरफॉर 5 प्लस 14 प्लस x दॅट इज 23 प्लस x इज इक्वल्स टू 35. देअरफॉर x इज इक्वल्स टू 35 मायनस 23. देन यू विल गेट या 12. ओके. आणि मग या ठिकाणी आपल्याला 12 तयार करावे लागतील. हे 5 5 अँड 2. ओके. देन यू विल गेट या 12. ओके. पुन्हा यांची टोटल तुम्ही करू शकताय. 5 plus 14, then you will get 19. 19 plus 12, then you will get here 31. 31 plus 4, 35, and it's the correct one. Next question number 5. In a tree plantation project of a certain school, there are 45 students of Harita Sena. The record of the trees planted by each student is given below. या प्रकारे दिलेलं आहे. Prepare a frequency distribution table of the data. Okay, बघूया. Now see this here. The class number of the saplings, tally marks. See this here. या प्रकारे आता एक एक टॅली करणार आपण. ओके. यानंतर 5 ची टॅली इथे असणार आहे आणि या प्रकारे एक एक नंबर घेतल्यानंतर त्याला सर्कल करणार आणि त्या त्या प्रकारच्या इथे आपण त्या टॅली इथे ठेवणार. ओके. या प्रकारे तुम्ही ते तयार करू शकताय. अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल आहे तो. ओके. 4 कंप्लीट झाल्यानंतर 5 आपण इथे असा क्रॉस बार घेणार. 3. नाव नेक्स्ट 5. हे 5 बघा. 6. पुन्हा 6. या प्रकारे okay, and in this way we have completed all tally. आता त्यांची टोटल फर्स्ट इज 10, नेक्स्ट इज 11, again 11, 7, 6, total is 45. Okay. Now next question. The value of pi up to 50 decimal places is given below. या प्रकारे दिलेले. From this information, prepare an ungrouped frequency distribution table of the digit appearing after the decimal point. या डेसिमल पॉइंट नंतर आलेल्या सर्व 50 आपल्याला अनग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करायचं आहे. या प्रकारे बघायचं 0 to 9 इथे घेतलेले आहेत. हे सर्व डेसिमल पॉइंट नंतरचे सर्व नंबर्स आहेत. 1 by 1 बघा. फर्स्ट 1 आले, नंतर 4 ला टॅली केला आपण, नंतर 1 पुन्हा 1 ला टॅली झालाय, 5 ला टॅली झालाय, 9 नंतर 2 6 ला टॅली झालाय, 5 ला टॅली झालाय, 3 ला टॅली झालाय. ओके. नेक्स्ट 9 7 9
Okay, 8, 4, 6, 2, 6, 4, 3, 3, 8, 3, 2, 7, 9, 5, 0, 2, 8, 8, 4, 1, 9. ओके, या प्रकारे तुम्हाला तो तयार करता येईल. प्रत्येक नंबर झाल्यानंतर तुम्ही तिथे सर्कल करू शकताय. ओके, 99 आहेत या ठिकाणी. ओके, 3, 7, 5, 1. The last is 0. ओके, सर्व टॅली कंप्लीट झाल्यानंतर यानंतर फ्रिक्वेन्सी फर्स्ट 2, नेक्स्ट 5, 5, 8, 4, 5, 4, 4, 5, 8 and the total 50. ओके, या प्रकारे तुम्ही ते बनवू शकताय. Now next question. In the table given below, class mark and the frequencies is given. Construct the frequency table taking inclusive and exclusive classes. इथे क्लास वेट दिले, फ्रिक्वेन्सी दिलेले, या टाईपचा प्रॉब्लेम झालेला त्यापूर्वी. पुन्हा बघा, लेट दी लोअर क्लास लिमिट अँड द अपर क्लास लिमिट ऑफ द क्लास mark 5b, x1 and x2 respectively. Therefore, the class width 5 is equals to x1 plus x2 upon 2 divided by 2 इथे 5 ला मल्टिप्लाइड झाला. Therefore, x1 plus x2 is equals to 10. This is equation number 1. Class width किती आहे? The class width is we have given. It's a 35 minus 25. The next 25 minus 15. 15 minus 5, that's equals to 10. Okay. The difference between the upper class limit and the lower class limit is 10. Okay, that is a x1, x2 minus x1 is equals to 10. Okay, या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, that is a 15 minus 5, 25 minus 15, 35 minus 25. Okay, class width चा difference इथे बघितलेला आहे. x2 minus x1 is equals to 10. Therefore, here from 1 and 2. Okay, या ठिकाणी हे दोन्ही इक्वेशन सॉल्व करणार. देन यू विल गेट हियर, इफ वी ऍड दीज टू इक्वेशन्स, दोन्ही सॉल्व जरी केले तर देन यू विल गेट हियर x1 is equals to 0 and x2 is equals to 10. If we add these two equation 1 and 2 plus x1 minus x1 get cancelled, x2 plus x2, 2x2 is equals to 20. therefore x2 is equals to 10. x2 हा 10 आहे तर निश्चितच x1 हा 0 असला पाहिजे. and in this way the first class is a 0 to 10, and similarly the other classes can be found. Okay, therefore the classes are 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, their class mark and the frequency. Okay, these are the exclusive classes. Next, the inclusive classes. मग ते या ठिकाणी काय, तर या लोअर क्लासमध्ये 0.5 ऍड करणार आणि अपर क्लासमध्ये 0.5 मायनस करणार. देन यू विल गेट हियर द रिक्वायर्ड क्लास, इन्क्लुसिव्ह क्लासेस. ओके, नाव नेक्स्ट एक्झाम्पल. पुन्हा या ठिकाणी क्लास विड्थ आणि फ्रिक्वेन्सी दिलेले, सेम मेथड आपण या ठिकाणी अप्लाय करणार. ओके, द लोअर क्लास लिमिट अँड क्लास पाहिजे ते lower class limit and the upper class limit of the classes are of the class mark 22b, x1 and x2 respectively. Therefore 22 is equals to x1 plus x2 upon 2. हे सिम्प्लिफाय करणार, हा डिवाइडेड बाय इकडे मल्टिप्लाइड होणार. दॅट इज x1 plus x2 upon 2 is equals to 24. It means that x1 plus, थोड़ी मिस्टेक है, x1 plus x2 is equals to 44. Okay, class width between the classes. Okay,
या ठिकाणी इथे सी पाहिजे. क्लासेस that is a 24 minus 22. Okay, next is a 26 minus 24, class width between the classes. Okay, that is equals to 2. The difference between the upper class limit and the lower class limit. Okay, या ठिकाणी this is the limit is equals to 2. Therefore x2 minus x1 is equals to x2 minus x1 is equals to 2. Okay, and hence here the from 1 and 2. Okay, हे दोन्ही आपण जर सॉल्व केलेत, if we add these two equations, x1 plus x1 minus x1 will get cancelled. 2 times x2 is equals to 46. Therefore x2 is equals to 23 and x1 is equals to 21. या प्रकारे आपल्याला ते दोन्ही व्हॅल्यूज तिथे मिळतील. And hence here the classes 21 to 23, class mark is at 22, 23 to 25, 24, 25 to 27, 26, 27 to 29, you will get here 28, and in this way frequency. Okay, these are the exclusive classes. Now we will see the inclusive classes. आता ते मिळवण्यासाठी आपण काय करणार, या लोअर क्लास मध्ये 0.5 ऍड करणार आणि अप्पर क्लास मधनं 0.5 मायनस करणार. If we add to the lower class limit 0.5, then you will get here inclusive classes 21.5 to 22.5, and the same tally marks and frequency is there. या प्रकारे आपल्याला मिळतील ते तुम्ही बघू शकता इथे. Now next question. In a school, 46 students of 9th standard were told to measure the lengths of the pencils in their compass boxes in centimeters. The data collected was as follows. या प्रकारे by taking inclusive 0 to 5, 5 to 10, 10 to 15, 15 to 20. Okay. आणि या ठिकाणी सेकंड कॉलम हा टॅली मार्क्स आणि थर्ड हा फ्रिक्वेन्सी आहे. फर्स्ट नंबर इज 16. ओके, तो हा लास्ट क्लास मध्ये जाणार. तो सीरीज या टॅली मार्क्स 15 पुन्हा त्याच क्लासमध्ये 7, 5 to 10 मध्ये जाणार. अँड इन दिस वे वी विल प्रिपेअर्ड. ओके, या प्रकारे आपल्याला तो तयार करू. Okay, this is the group frequency distribution table. Exclusive classes are there. Okay, पुन्हा बघू शकताय तुम्ही. Okay, and in this way we have completed all tally marks. Next, frequency first is 5, next 20, 15 and 6, and their total is 46, and in this way we have completed this. Now next question. In a village, milk was collected from 50 milkmen at a collection center in liters as given below. By taking suitable classes prepared, group frequency distribution table. या प्रकारे बघा इथे टेबल दिलेला आहे तो. Now see this here, class 0 to 10, 10 to 20, tally marks, frequency. Okay, पुन्हा त्याच प्रकारे फर्स्ट नंबर इज 27, तो 20 to 30 या क्लास मध्ये जाणार टॅली. अँड इन दिस वे सी दिस हियर ऑल टॅली मार्क्स. या प्रकारे तुम्ही 1 by 1 त्याला सर्कल करणार, तिथे एंट्री करणार. ओके, नेक्स्ट पुन्हा फिट झाल्यानंतर इथे क्रॉस करणार. हो, 4 झाल्यानंतर 5वा इथे हा क्रॉस करणार. ओके, next 36,
36 एंट्री इथे झाली बघा 7 इथे आलाय and last 35 yeah okay पुन्हा आता फ्रिक्वेन्सी काउंट करना फर्स्ट इज 5 नेक्स्ट इज 7 10 5 5 4 3 5 3 3 and total 50 okay and in this way we have completed this table tally marks. Now next question number 10. 38 people donated an organization working for differently abled person. The amount in rupees were as follows. Okay, by taking the classes, these are the amount in rupees. By taking the classes 100 to 149, 150 to 199, 200 to 249, prepared grouped frequency distribution table. And next, from the table, find the number of people who donated rupees 350 or more. Okay, तर बघूया या ठिकाणी इथे इन्क्लुसिव्ह क्लासेस घेतलेले आहेत. फर्स्ट 101 या ठिकाणी टॅली आलेला आहे 500. ओके, पुढे लास्टला जाणार तो. अँड इन दिस वे कम्प्लिटेड दिस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल ऑल्सो. या प्रकारे तुम्ही करू शकताय वन बाय वन. प्रत्येक नंबर घेतल्यानंतर त्याला सर्कल केल्यानंतर तो त्याची टॅली करणार बरोबर. ते विसरायला नको पाहिजे, नाहीतर एक जर चूक झाली तर मग पूर्णपणे तो टेबल आपला चुकीचा येऊ शकतो. ओके, नाउ सी दिस हियर. दॅट इज ऑल टॅली आर कंप्लीटेड. नाउ फर्स्ट पहिला क्लासची फ्रिक्वेन्सी 7, देन 10, 3, 5, 2, again 4, 4, 2 and last is 1. Total is 38. ओके, तर बघूया त्याने काय क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. द नंबर ऑफ पीपल हू डोनेटेड रुपीज 350 और मोर. ओके, 350 और मोर म्हणजे ही टोटल करणार 4 plus 4 plus 2 plus 1. Then you will get here 11. Okay, and in this way we have completed practice set 7.2 and 7.3. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नाउ विल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, गुड बाय.